15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता. संपूर्ण जग झोपले होते, पण भारत जागा झाला. त्या क्षणी जेव्हा घड्याळाचे काटे 12 वाजवत होते, आकाशात पूर्व क्षितिजावर वृषभ लग्न उगवत होते. स्थैर्य, भूमी आणि समृद्धीचे प्रतीक असलेले पृथ्वी तत्वाचे लग्न. पण त्या लग्नात एक छाया होती. राहू. कृत्तिका नक्षत्रात बसलेला राहू, अग्नीचा, छेदनाचा आणि विभाजनाचा प्रतीक. म्हणजेच भारताचा जन्म झाला प्रकाश आणि छायेमध्ये. एकीकडे स्थैर्य, दुसरीकडे भ्रम. हीच त्या राष्ट्राची पहिली ओळख. पहिला भाव हा राष्ट्राचा आत्मा आहे. ज्योतिषशास्त्र सांगते, पहिला भाव म्हणजे आत्मा, शरीर, ओळख आणि स्वभाव. देशाच्या कुंडलीत हा भाव म्हणजे त्या राष्ट्राचे रूप, जनतेचा स्वभाव आणि जगात तो देश स्वतःला कसा सादर करतो हे. वृषभ राशीचा पहिला भाव भारताला दिला स्थैर्याचा स्वभाव. भूमीशी नातं, शेती, कष्ट आणि आर्थिक समृद्धींची आकांक्षा. या राशीचं आधिपत्य शुक्राकडे, म्हणजे कला, सौंदर्य आणि समृद्धी. भारताच्या आत्म्यात ही दोन्ही तत्व खोलवर रुजलेली आहेत. सांस्कृतिक सौंदर्य आणि श्रमशीलता. शुभ राशीत राहू बसला होता. राहू म्हणजे धूर, भ्रम आणि गूढ परिवर्तन. तो जन्मक्षण भारतासाठी साधा नव्हता. राहू कृत्तिकेत होता, अग्नी नक्षत्रात होता. म्हणजे कृत्तिका म्हणजेच छेदन, शुद्धीकरण, रक्त आणि त्यातून पुनर्जन्म. म्हणजे भारताचा जन्म झाला विभाजनातून. चंद्र राहू प्रभाव. राष्ट्राचा मानसिक जन्म. जन्मकाळी चंद्र कर्क राशीत, पुष्य नक्षत्रात. पुष्य म्हणजे पोषण, मातृत्व, संरक्षण. पण या नक्षत्राचा अधिपती शनी आहे, संघर्ष आणि शिस्तीचा कारक. तर राहू होता कृत्तिकेत, सूर्य अधिपतीच्या अग्नी नक्षत्रात. 2 नक्षत्र, पुष्य आणि कृत्तिका. एक जपणारे, दुसरे छेदन करणारे. एक माता, दुसरा शल्यचिकित्सक. या 2 तत्वांच्या टकरीतून भारताचा आत्मा जन्मला. ही दशा नव्हती, पण चंद्र राहूचा प्रभाव होता. जनतेच्या मनात आशा आणि भीती एकत्र होत्या. लोकांना स्वातंत्र्य मिळालं होतं, पण मनात विभाजन, गोंधळ आणि रक्ताचा वास होता. हजारो लोकांना आपले घर, आपले नातलग गमावले. एक राष्ट्र जन्म घेत होतं, पण त्याचवेळी लाखो हृदय तुटत होती. हा चंद्र राहू प्रभाव म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न होता. चंद्राचा प्रकाश आणि राहूचा धूर, या दोन्ही गोष्टी एकत्र होऊन एक नवीन भारत निर्माण होत होता. 1947 त्या महिन्यात राहू कृत्तिकेत होता, अग्नी आणि छेदनाचा कारक. देश 2 भागात विभागला गेला होता. रक्ताचे पाठ वाहिले, जनतेचा विश्वास ढासळला. हा राहूचा स्पष्ट असा प्रभाव दिसत होता. पहिला भाव देशाच्या जनतेचे शरीर दाखवतो आणि त्या काळात भारताचे शरीर जखमी अवस्थेत होते. राष्ट्राचा आत्मा निर्माण होत होता, पण वेदनातून, छेदनातून, बलिदानातून. आणि मग आली ती अंधारी संध्याकाळ. 30 जानेवारी 1948 राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाली. त्या दिवशी ग्रहस्थिती सांगते, शनी महादशा सुरू होती, पण राहूचा प्रभाव तीव्र होता.
राहू कृत्तिका नक्षत्रात अग्नी आणि छेदनाचा संकेत देणारा. सूर्य कृत्तिकेचा अधिपती म्हणजेच नेतृत्व, पिता, आत्मबोध. राहू म्हणजे भ्रम आणि छाया या दोन शक्तींचा संग्रामच गांधी हत्येच्या रूपात प्रकट झाला. राष्ट्राच्या पहिल्या भावाने त्या दिवशी स्वतःच्या आत्म्याचा छेद अनुभवला. भारताने स्वतःच्या अंतःकरणात आपल्या पितृतुल्य किंवा पित्यालाच म्हणूयात गमावलं. हे फक्त एक एक व्यक्तीचं मरण नव्हतं, हे राष्ट्राच्या आत्म्याचे संस्कार होते. चंद्र आणि राहूचा प्रभाव आणि त्यावर असलेलं जनमानस या 2 वर्षाच्या काळात 1947 ते 1949 भारताच्या जनतेने दुःख, भय, आशा एकत्र अनुभवली. एकीकडे शनीचा प्रभाव रचना आणि शिस्त निर्माण करत होता. संविधान सभेचे कार्य सुरू झाले होते. शासन व्यवस्था उभी राहत होती. पण चंद्रराहू प्रभावामुळे जनता मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेली होती. स्वातंत्र्य मिळालं, पण मन अजून गुलामगिरीच्या भीतीत होतं. हा काळ म्हणजे भारताच्या आत्म्याचा श्वास घेण्याचा पहिला प्रयत्न. जखमी शरीर पण जिवंत आत्मा, अंधारात हरवलेला पण प्रकाश शोधणारा. ही होती भारताच्या पहिल्या भावाची कथा. वृषभ राशीत स्थैर्य देते, पण राहू ती झणकारतो. ही संयोजना सांगते, भारत हा स्थैर्यवान आहे, पण स्थैर्याचा जन्म हा नेहमीच संघर्षातूनच होतो. राहू कृत्तिकेत असल्याने भारताने पहिल्याच क्षणी आपला भ्रम सोडून वास्तव स्वीकारलं. आणि चंद्र पुष्य नक्षत्रात असल्याने त्याने मातृत्व, पोषण आणि पुनरुत्थानाची ऊर्जा घेतली. भारताचा आत्मा म्हणजे कृत्तिका आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग, अग्नी आणि अमृत यांचा संगम. 15 ऑगस्ट 1947 त्या मध्यरात्री जेव्हा घंटा वाजली, तेव्हा भारताने स्वतःच्या सावलीतून बाहेर पडून सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं. राहूच्या कृत्तिकेच्या अग्नी आणि चंद्राच्या पुष्याच्या अश्रू या दोन गोष्टींनी मिळून भारताचा आत्मा घडवला. तो जन्मक्षण फक्त स्वातंत्र्याचा नव्हता, तो आत्म्याचा पुनर्जन्म होता. वेदनेतून घडलेलं स्थैर्य होतं आणि भ्रमातून उमटलेला प्रकाश होता. हा पहिल्या भावाचा संदेश आहे. भारताचा पहिला भाव म्हणजे भारताचा आत्मा, स्थैर्य, संयम आणि पुनर्जन्माचं प्रतीक. मित्रांनो, ही आहे आपल्या भारत देशाच्या जन्माची ज्योतिषीय दृष्टिकोनातून कहाणी. आता आपण पुढील भागात भारताच्या जन्माच्या द्वितीय भावातील ग्रहांचं विश्लेषण आणि त्या ग्रहांनुसार भारताची होत असलेली वाटचाल, झालेला उदय आपण बघणार आहोत. धन्यवाद.